पवार साहेब अध्यक्ष आहेत ते, त्याचबरोबर आंबेडकर सर या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहोत. तर आपण त्यांच्याशी चर्चा काय सांगाल उद्याचा कसा कार्यक्रम? उद्याचा कार्यक्रम बघा, आजच एवढी प्रचंड गर्दी आहे. आम्ही येताना आम्हाला सुद्धा ट्रॅफिकमुळे वेळ लागलेला आहे. प्रचंड मोठ्या संख्येत लोक येणार आहेत. फक्त माझं सरकारला म्हणणं आहे की दरवर्षी सरकार आम्हाला आश्वासन देतं की ते परमनंट आम्ही स्ट्रक्चर बांधून लोकांची सोय करू, पण इथे दरवर्षी करोडो रुपयाचा चुराडा होतो. एका दिवसासाठी हा सर्व होतो आणि नंतर संपतं. त्याऐवजी सरकारने ह्या इथे परमनंट ज्या पद्धतीनं इतर ठिकाणी म्हणजे आपण पाहिलं असेल की पंढरपूरला आणि इतर ठिकाणी तसं लोकांची राहण्याची सोय आणि इतर सर्व परमनंट केलेलं आहे, तशा पद्धतीची इथे सोय झाली पाहिजे. कारण या इथे एक जाणे तर म्हणजे लाखो लोक येतात, परंतु दर दिवशी लोक येत असतात हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं या इथे एक परमनंट स्ट्रक्चर येणाऱ्या भाविक लोक आहेत त्यांना राहण्याची सोय ज्या पद्धतीने पंढरपूर आणि इतर सर्व ठिकाणी आहे तशा पद्धतीने झाली पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी आहे. आणि त्या दृष्टीने सरकारने पावलं उचलावी. त्याचबरोबर आता उद्या इथे प्रचंड मोठी गर्दी होते आणि मग लोकांना 4-4 ते 5-5 किलोमीटर चालत यावं लागतं. आंबेडकरी भीमसैनिक त्याच्यावरती मात करून तो येत असतो, त्याची श्रद्धा आहे, परंतु हे थांबलं पाहिजे. इथे फ्लायओव्हर करू असं मला मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं, परंतु अजूनही कसलंही कामकाज दिसत नाही. आणि ते जर फ्लायओव्हर झाला तर इथे ट्रॅफिक जाम जो दरवर्षी होतो तो होणार नाही. आणि खऱ्या अर्थाने योग्य पद्धतीनं संपूर्ण वाहतूक होईल, लोकांना सुद्धा इथपर्यंत गाड्या आणण्याची सोय होईल. आणि ही संपूर्ण यंत्रणा त्याला म्हणजे आंबेडकर चळवळीच्या लोकांच्या हातात जर दिली, म्हणजे चैत्यभूमीला ज्या पद्धतीने समता सैनिक दल 10,000 समता सैनिक दल असतं, तसं जर इथे समता सैनिक दलाला पूर्ण अधिकार दिले आणि सोय करायला लावले तर लोकांना अत्यंत कन्व्हिनियंट अत्यंत पद्धतशीरपणे शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज होऊ शकतो असं माझं मत आहे. त्याचबरोबर